भारतीय जनता पार्टी अंजनगाव सुर्जी शहर अध्यक्ष मनीष मेन यांच्या वतीने अंजनगाव सुर्जीमधील सर्व नागरिकांना एक सूचित करण्यात आले की भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय पोषक वातावरण आहे। जे नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आपापली कागदपत्र व्यवस्थित न चुकता 17 नोव्हेंबर पर्यंत भरून घ्यावे आणि तसेच कुठल्याही अफवांवर कुठली विश्वास ठेवू नये, कारण सध्या अंजनगाव सुर्जीमध्ये जी अफवा पसरवली जात आहे याची तिकीट पक्की झाली, त्याची तिकीट पक्की झाली अशी कुठलीही घोषणा पक्षातर्फे झालेली नसून कुठल्याही अफवावर कोणी विश्वास ठेवू नये असंही मनीष मेन यांच्या वतीने सूचित करण्यात आलं आहे। सुर्जीमधील भारतीय जनता पार्टीची सध्याची परिस्थिती काय चालू आहे सांगा। नमस्कार, मी मनीष काशीनाथराव मेन, शहर अध्यक्ष अंजनगाव सुर्जी शहर। गेल्या 9 तारखेला दर्यापूर इथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। भारतीय जनता पक्षाच्या इकडे भरपूर सारे नगराध्यक्ष पदाकरता आणि भरपूर नगरसेवकाकरता इच्छुक उमेदवारांनी मुलाखती आपापल्या मुलाखती त्यांनी दर्यापूर इथे वरिष्ठ नेत्यांच्याकडे दिलेल्या आहे। त्या अनुषंगाने अंजनगाव सुर्जीमध्ये भारतीय जनता पक्ष हा निवडून येणारा पक्ष अंजनगाव सुर्जीमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये आहे आणि 2 दिवसापासून अशी वावळे फुटत आहे, जे अफवा होत आहे की याची तिकीट पक्की त्याची तिकीट पक्की अशी कोणती अधिकृत घोषणा भारतीय जनता पक्षाकडून आतापर्यंत झालेली नाही आहे। त्यामुळे कोणताही कार्यकर्ता उमेदवार इच्छुक उमेदवार याने अफवावर विश्वास ठेवू नये अशी नम्र विनंती करतो। आणि जो कोणी इच्छुक उमेदवार असेल नगराध्यक्ष पदाकरता आणि नगरसेवक पदाकरता त्यांनी आपापले नामनिर्देशक पत्र हे अचूकपणे भरावे, जेणेकरून ज्या दिवशी उमेदवारी घोषित होईल त्याच्यात नंबर कधी असला तर त्याचे डॉक्युमेंट असले पाहिजे, फॉर्म भरून तयार असला पाहिजे। एवढी दक्षता त्यांनी पाळावी एवढी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर गेल्या 17 तारखेला अंतिम तारीख आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 17 तारीख आहे असल्यामुळे त्यांनी शनिवारपर्यंत आपले इच्छुक अर्ज नामनिर्देशन पत्र भरून घ्यावे चांगले अचूकपणे, कारण की रविवार असल्यामुळे 16 तारखेला त्यांची सुट्टी नाही। म्हणून मी एवढं तुम्हाला विनंती करतो, सर्व इच्छुक उमेदवारांना कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। भारतीय जनता पक्षाच्या इकडून अधिकृत घोषणा झाल्यावर ती सर्व मीडियाला कळवण्यात येईल। धन्यवाद।